शिवपुराणामध्ये लिहिलेलंच आहे की जेव्हा पितृदोष होतो किंवा कुळदोष होतो तेव्हा तुमच्या जीवनावरती काय काय परिणाम होतात, मग तुम्ही त्याच्यानंतर शिवाची आराधना कशी केली पाहिजे. हल्ली आपण कुठल्याही देवस्थानाच्या याच्यावरती जातो, लटकवलेले असतात, लोक घेऊन येतात, त्याचा खरे खोटे हा नंतरचा भाग आहे, पण तो रुद्राक्ष आहे ना, मग तुम्ही त्याचा उपयोग कसा केला पाहिजे. रुद्राक्षाचे प्रकार किती असतात, 1 ते 24 मुख्य रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष असतात. हो, खूप दुर्मिळ. 1 ते 14 आणि 1 ते 24. 24च्या पुढचे जे 28 पर्यंत असतात हे अत्यंत दुर्मिळ असतात. केतू आहे, केतू कसा अध्यात्माशी रिलेटेड आहे ना, केतू तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जातो. मग केतू अध्यात्माकडे राहू केतू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळी एनर्जी तयार होते. इंद्रमाळा म्हणजे जगातली सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. इंद्रमाळा म्हणजे 1 ते 24 मुखी रुद्राक्ष ज्याच्याकडे असतात तो म्हणजे इंद्रमाळा. 24 रुद्राक्षाचं मेन जे असेल ते गौरी शंकर रुद्राक्षाचं एकच तुम्ही घालू शकता. 24 तुम्ही रुद्राक्ष घालू शकत नाही, त्यांनी एक गौरी शंकर रुद्राक्ष घालायचं. म्हणजे 5 मुखी रुद्राक्ष ज्याने घातला, ज्याने बीपीचा त्रास आहे ना त्यांनी घालावा, शुगरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा तो 5 मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. म्हणजे कुठलाही डिसीज तुम्हाला पटकन होत नाही. आणि इंद्रमाळेमध्ये कसं असतं, ज्याला जर ते सगळे जर मिळाले तर ती इंद्रमाळेची जी ऊर्जा आहे तर त्या माणसाला ह्या जगातलं कुठलंही सुख न मिळणार नाही असं होतच नाही. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा विद्या बाबळे मॅम आलेल्या आहेत, ज्यांच्यासोबत यापूर्वी आपण कुळ न्यूमरॉलॉजी, कुळांक कसा काढायचा आणि कुळदोषांवरती पॉडकास्ट केलेले आहेत. शापित वास्तूवरती देखील पॉडकास्ट केलेले आहेत आणि त्या सर्व पॉडकास्टला आजपर्यंत खूप जास्त प्रेम मिळालं आणि त्या पॉडकास्टमधून लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त ॲड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला असं वाटलं की जिथे आपण थांबलो होतो, जिथे आपला पॉडकास्ट थांबले होते, जिथे प्रश्न लोकांचे आले होते त्याच प्रश्नांवरती आपण पुढे जाऊयात. आणि सर्वांनी मागणी केली होती की कुळाचा दोष असेल, काही कुळांक जर चुकीचे असतील, त्यांच्या पेअर जर निगेटिव्ह असतील तर त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो. आणि आज आपण अगदी त्याच विषयावरती पॉडकास्ट करणार आहोत, उपाय सांगणार आहोत. आणि त्यात असं आपण जेव्हा उपाय सांगतो त्यावेळेस ते काही खूप महागडे किंवा अगदी न करण्यासारखे असे बिलकुल नाही, ते अगदी स्वस्त असतील आणि तुम्हा सर्वांच्या अत्यंत फायद्याचे असतील. त्यामुळे आज मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, आपण सरळ बोलूयात आजच्या आपल्या प्रेस्टिजियस गेस्ट विद्या बाबळे मॅम आणि बघूयात आजच्या आपल्या पॉडकास्टमधून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा खूप जास्त स्वागत आहे तुमचं मॅम या मंचावरती. कशा आहात? मस्त सर. बरं. आणि आता जसं मी इंट्रोडक्शन दिलं, आपण कुळ न्यूमरॉलॉजी केली, त्याच्यात कुळ न्यूमरॉलॉजीवरती 2 पॉडकास्ट केले. कुळांक कसा काढायचा, कुळाच्या पेअर कशा काढायच्या, बरं चांगल्या पेअर कोणत्या, खराब पेअर कोणत्या, आणि खराब पेअरसाठी उपाय देखील आपण दिले होते. त्याच्यानंतर शापित वास्तू देखील केलं, पण त्याच्यात सुद्धा कुळच कुठेतरी येत होतं. आणि याच कुळाला म्हणजे उपाय म्हणून आजचा आपला हा पॉडकास्ट असणार आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये उपाय जसं आपण डिस्कस केलं की खूप अवघड वेगळे उपाय देण्यापेक्षा सर्वात सोपा उपाय आपण देऊयात. तो काय असणार आहे सोपा उपाय? सगळं कसं होतं की कुळ एकतर सगळ्यांना नवीन आहे, एकतर पहिल्यांदा, आणि लोकांचे एक आहे की आता समजा कुळ काढायला आम्ही शिकलोय किंवा आम्हाला कुळ आमचं माहीत झालंय, मग आता उपायाचं काय. जेव्हा लोक आपल्याकडे कन्सल्टेशन घेतात त्यावेळेस लोकांची खूप मागणी होती, मॅडम तुम्ही कुळ सांगता, तुमचे पॉडकास्ट अतिशय सुंदर आहेत, पण आम्हाला ते समजतायत, पण पहिल्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये लोकांना ते समजलं नाही, पण अनेक पॉडकास्ट पाहिल्यानंतर लोकांना त्याची जाणीव झाली की आपल्या जीवनावर याचे परिणाम होतात आहे. खरं तर हे कुळ म्हणजे काहीतरी असतं. लोकांना आत्तापर्यंतचा प्रवास होता सर फक्त पितृदोष वगैरे वगैरे ह्या गोष्टींच्या याच्यामध्ये लोक होते. तर मग लोकांच्या इतक्या असंख्य आम्हाला कमेंट्स आल्या, असंख्य लोकांनी आम्हाला फोन केले की मॅडम तुम्ही आम्हाला सांगताय कुळपूजा ही करा किंवा कुळपूजेचं आम्ही काहीतरी तुम्हाला एक 45 दिवसानंतर तुम्हाला आम्ही काहीतरी सांगतोय, पण आम्ही ह्या पण उपाय करतोय, आम्ही म्हणजे जे 45 दिवसाचे उपाय दिलेत ते पण करतोय, त्याने पण चांगलं होतं, पण एक आम्हाला एक बेसिक रेमेडी की खूप स्वस्त असेल की आम्हाला सगळ्यांना डेली रुटीनमध्ये करता आली पाहिजे अशी द्या. आता कसं असतं की कुळाचा परिणाम हा
उत्पत्तीपासून आहे आणि हे ब्रह्मांड शिव तत्वाच्या उत्पत्तीपासून बनलेलं आहे. आता सगळ्यात शाश्वत बाब काय आहे आपल्या ह्या ब्रह्मांड तत्वावरती? रत्न तेवढे फारसे म्हणजे खरे खोटे हा भाग वेगळा आहे, पण रत्न प्रत्येकाला परवडत नाही, प्रत्येक ते अफोर्ड करू शकत नाही आणि कुळाचा आणि रत्नाचा तसा फारसा काही संबंध नाही. मग शिवपुराण काय सांगतं? जेव्हा कुळाची जी उत्पत्ती झाली, मग शिवपुराण काय सांगतं? तुम्ही रुद्राक्ष धारण केल्यानंतर तुम्हाला काय परिणाम होतात, हे तुमच्या कुळाशी काय रिलेटेड असतं, कोणत्या कुळाने काय रुद्राक्ष वापरला पाहिजे, बरं रुद्राक्ष घातल्यानंतर तुमच्यावरती काय परिणाम होणार आहे, हे तुम्ही एकदा घालून आणि उपयोग घेऊन सांगा. असं शिवपुराणामध्ये लिहिलेलंच आहे की जेव्हा पितृदोष होतो किंवा कुळदोष होतो तेव्हा तुमच्या जीवनावरती काय काय परिणाम होतात, मग तुम्ही त्याच्यानंतर शिवाची आराधना कशी केली पाहिजे. शिव तत्व म्हणजे हे जे म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे जी शिवतत्वातच मोडते, महादेवाची जी उपासना आहे किंवा शिवतत्वाची जी उपासना आहे, पंचमहाभूत पंचतत्व हे सगळंही या ब्रह्मांडाची अविनंत म्हणजे अनंत शक्ती आहे. आपण इथे अनेकदा हे सगळं पाहतो. मग त्याची सगळ्यात शाश्वत जी आजच्या काळामध्ये रेमेडी असेल ती म्हणजे रुद्राक्ष. अरे वा. मग रुद्राक्ष कुठल्या लोकांनी वापरायचा आहे, मग तो रुद्राक्ष कसा वापरायचा आहे किंवा रुद्राक्षाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. हल्ली आपण कुठल्याही देवस्थानाच्या याच्यावरती जातो, लटकवलेले असतात, लोक घेऊन येतात, त्याचा खरे खोटे हा नंतरचा भाग आहे, पण तो रुद्राक्ष आहे ना, मग तुम्ही त्याचा उपयोग कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं आज आपण इथं उलगड करणार आहोत. खूप छान, खूप छान. जसं आता आपण सांगितलं की हे ज्या काही कुळाच्या पेर होत्या, काही चांगल्या काही वाईट, आणि त्याच्यावरती कोणता रुद्राक्ष वापरायचा. आता कशी सुरुवात करूयात मग आपण? आता सगळ्यात मेन म्हणजे की रुद्राक्षाचे प्रकार किती असतात हे आपण आपल्या ऑडियन्सला सांगूया. 1 ते 24 मुख्य रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष असतात. हो, खूप दुर्मिळ. 14 ऐकलं होतं. हां, 1 ते 14 आणि 1 ते 24. 24च्या पुढचे जे 28 पर्यंत असतात हे अत्यंत दुर्मिळ असतात. म्हणजे ज्याला ते 24च्या अगेन्स्ट जे भेटले असेल 25, 26, 27, 28 याच्या पुढला रुद्राक्ष या ब्रह्मांडात कधी दिसलाच नाही, आणि ज्याला दिसेल तो अक्षरशः शिव मिळालं असं त्यांनी समजावं. 28 मुखी रुद्राक्ष सुद्धा असतो सर, असतो. म्हणजे 28 मुखी रुद्राक्ष हा इंद्रमाळेमध्ये त्याचा उपयोग होतो. पण त्याच्या 1 ते 24 मुखी रुद्राक्षापर्यंत तुम्ही त्याचा उपयोग कसा करू शकता, आज आपल्या ऑडियन्सला बेसिक म्हणजे 1 ते 14 मुखीपर्यंत लोकांना माहिती आहे, 1 ते 15 मुखीपर्यंत म्हणजे किंवा 18 मुखीपर्यंत काही लोकांना त्याचं चांगलं ज्ञान आहे, जे शिवाचे भक्त आहेत किंवा महादेवांना खूप स्मरण करून हे करतात, त्या लोकांना ही बरीच गोष्ट माहीत आहे. पण रुद्राक्ष हा एक प्रचंड ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ती लोकांनी कशी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, अत्यंत कमी खर्चाचं काम आहे, अत्यंत शिवाच्या जवळ जाण्याचं एक प्रतीक आहे, अत्यंत ह्या ऊर्जेने भरलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या 1 ते 14 मुखी याचा उपयोग कसा करायचा हे आपण आज आपल्या ऑडियन्सला सांगणार आहोत. आपण कुळ नंबर कसा काढायचा हे मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं, याच्यावर 2 पॉडकास्ट झालेले आहेत. अगदी कुळ नंबर कसा काढायचा, त्या पेअर कशा काढायच्या, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मागचे पॉडकास्ट तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक आपण कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आता हे कुळ नंबर काढून त्या कुळाशी कुठला रुद्राक्ष सुटेबल आहे, त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी कशी काम करते याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं 1-1चं कुळ आपण सगळ्यात अत्यंत चांगलं सांगितलेलं आहे मागच्या दोन्ही पॉडकास्टमध्ये. म्हणजे आपण सगळ्यात त्याला अंबानीचं नाव दिलेलं आहे. सगळ्यात म्हणजे 1-1चं कुळ म्हणजे अंबानीचं कुळ. पण तरी सुद्धा हल्ली ज्यांच्या कुळामध्ये खूप अडचणी आहेत, जरी पेअर तुमचे 1-1 कुळाचा नंबर येत असला तरी अंबानी सगळेच काय होत नाही. त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, 1 मुखी रुद्राक्ष वापरला पाहिजे. मग 1 मुखी रुद्राक्ष जेव्हा तुम्ही 1-1चं पेअर येणार आहे किंवा तुमची बर्थडे टेक असेल, कुळाचा तिथे नंबर काही येऊ द्या, पण तुमचं 1-1चं पेर असेल तरीही तुमच्या जीवनात खूप प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही 1 मुखी रुद्राक्ष घालावा. कंडिशन्स अशा आहेत की 1 मुखी रुद्राक्ष तेव्हा गळ्यात घालता तेव्हा तुम्ही नॉनव्हेज कुठल्याही प्रकारचं जे मांसाहारी भोजन किंवा जे काय आहे, जे की तामसिक भोजन शकत नाही, तामसिक भोजन हे तुम्ही घेऊच शकत नाही. कांदा लसूण पण नाही खाल्ला पाहिजे. आणि त्याची एक विधी असते, विशिष्ट विधी असते. एखाद्या गुरुजींच्या किंवा एखाद्या चांगल्या
एखाद्या समजणाऱ्या माणसाचे, ज्याला सगळ्यात जास्त समज आहे, त्याच्या आधिपत्याखाली घातली पाहिजे. लोक बाजारातनं विकत आणतात, खूप रील्स पाहतात आणि ते घालतात, तसं तर करूच नका. आणि जेव्हा तुम्ही एकचं पेर असतं तेव्हा तुमच्या काय बदल होणार आहे. समजा तुम्ही एकमुखी रुद्राक्ष धारण करताय, तर साक्षात शिवाचं प्रतीक आहे एकमुखी रुद्राक्ष. म्हणजे ज्या सगळ्यात पहिली उत्पत्ती जी रुद्राक्षाची झाली, जेव्हा रुद्राक्षाचं जेव्हा म्हणजे शिवांचे अश्रू जेव्हा त्याच्यावरती हे झाले, तर एकमुखी रुद्राक्ष जन्माला आला. याच्या शिवपुराणामध्ये 101 ते 24 पर्यंत जे रुद्राक्षाची कशी पूर्ण झाडाला फळं कशी आली, म्हणजे शिवानी ते कसं केलं हे ते पुराणात आहे. पण एकमुखी रुद्राक्ष हा समाजकारणासाठी किंवा तुम्हाला खूप मोठं प्रतिष्ठा, मान, पैसा पाहिजे, लिडरशिप, थोडक्यात लिडरशिप पाहिजे, तर तुम्ही तो घातला पाहिजे. किंवा जर तुम्हाला खूप तुम्ही कार्य करताय आणि तुमचं सफलच होत नाही, तरी तुम्ही ते रुद्राक्ष घालू शकता. त्याच्यात तुमचं कुळ इफेक्टेड असेल, मग आता ह्या कुळावर काय परिणाम करणार आहे. एक कुळ जेव्हा असतं, जेव्हा शिवाचं तत्व त्याला मिळतं, तेव्हा तुमचं कुळावरचे झालेले जे काही परिणाम असतात ते शिथिल व्हायला सुरुवात होते. जर घरातल्या एखाद्या महापुरुषाने घातला, म्हणजे घरातल्या महापुरुष इन द सेन्स की मोठ्या व्यक्तीने घातला, तो 5 जणांवरती वर्क करणार आहे मागच्या. पण शक्य असेल तर तुम्ही सगळेही घालू शकता. पण इथे कंडिशन्स अशा असतात की लोकांचा तर आपल्याला याच्यावर प्रश्न येईल की मग प्रत्येकाचं ग्रहमान वेगळं, कारण लोकांची मीत वेगळी आहे. लोकांचा मग प्रश्न असणार आहे, आमचं सगळ्यांची बर्थडेट वेगळी आहे. पण तर जर तुमच्या ज्येष्ठ व्यक्तीचं कुळ एक निघतंय, तर तुम्ही ह्या कंडिशन्समध्ये एकमुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. बाकीचे पण घालू शकतात, बाकीचे पण घालू शकतात, असं आहे. बरं. 2-2च्या कुळाला कुठला रुद्राक्ष आता 2-2च्या कुळामध्ये काय होतं सर, चंद्राच्या आधिपत्यामध्ये 2-2चं कुळ येतं. ह्या कुळाला काय असतं की इमोशनल्स जास्त असतात आणि हे लोक एन्झायटीचे शिकार पटकन होतात. त्यामुळे यांनी 2मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. 2मुखी रुद्राक्ष काय काम करतो तुमच्यावर, एन्झायटीचे जे परिणाम असतात, घाबरल्यासारखं होणं, कोणाला डिप्रेशनच्या गोळ्या लागलेल्या आहेत, कोणाला एनुथिसिमिया नावाचा एक आजार असतो, इन्सोमनिया, इन्सोमेनिया, सॉरी, झोप न लागणे किंवा हे सगळे आजार असतात, त्या कंडिशन्समध्ये तुम्ही सुद्धा 2मुखी रुद्राक्ष घालू शकता. ज्यांच्या घरामध्ये आई सतत आजारी असते, प्रचंड आजारपणातून आई जाते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही 2मुखी रुद्राक्षाची पूजा करा अथवा गळ्यात तुम्ही घालू शकता. प्रचंड जर तुम्हाला म्हणजे पाण्यापासून भीती वाटत असेल, तुमची जलतत्वाची बॉडी असेल, कफ होत असेल, तुमचं म्हणजे तुम्हाला असं काही कार्य करायला गेलं आहे आणि तुमचं अधुरं राहतं काही, कारण काय असतं, ह्या लोकांचा मूड स्विंग्स होतो. 15 दिवस हे खूप अप असतात, 15 दिवस खूप डाऊन्स असतात. मग त्या कार्याला सुद्धा यांना सिद्धीसाठी, हे सगळं कार्य चांगलं होण्यासाठी सुद्धा याची खूप चांगली मदत होते. त्यामुळे यांनी 2मुखी रुद्राक्ष घालावा. आणि याची कंडिशन्स अशी आहे की 2मुखी रुद्राक्ष तुम्ही जर घालताय, तर 2मुखी रुद्राक्ष जेव्हा घालाल तेव्हा सिद्ध कुठल्या तरी मंदिरात जाऊन तुम्ही त्या मंदिरात जाऊन अभिषेक करून तो तुम्ही गळ्यात घातला पाहिजे. मग सिद्ध मंदिर कुठे असेल, महादेवाची जी पिंड असेल, ओंकारेश्वर जिथे असेल, जे की आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वराचं जिथे मंदिर असेल. आता मेन ओंकारेश्वरचं मंदिर MP मध्ये आहे ओंकारेश्वरला. तिथे न जाता गावोगावी हल्ली प्रत्येक ओंकारेश्वर नावाचं मंदिर असतंच, कुठे ना कुठे असतंच. 12 ज्योतिर्लिंग कुठे ना कुठे स्थापित झालेलीच आहे. मग तुम्ही त्या कंडिशन्समध्ये ओंकारेश्वर मंदिरात जाऊन तुम्ही त्याचे सिद्ध करून तो गळ्यात घातला पाहिजे. याला नॉनव्हेज वगैरे चालू हो, नाही चालू शकत नॉनव्हेज. तर हा कुठल्याच रुद्राक्षाला तुम्ही, रुद्राक्ष जे धारण करतात त्यांनी नॉनव्हेज धारण, म्हणजे नॉनव्हेज घातलंच नाही, म्हणजे खाल्लंच नाही पाहिजे. नॉनव्हेज हा प्रकार तुम्ही घातला म्हणजे त्याच्याकडे हात सुद्धा लावला नाही पाहिजे, असं आहे. राहिला प्रश्न आता 3-3चं कुळ आहे. मग 3-3च्या कुळामध्ये ज्ञानी, प्रखरता यांचे, समाजाचे खूप असे हे असणं, समाजाशी अटॅचमेंट खूप असते, ज्ञानी असतात, जिथं जिथं महासंत असतात, महापुरुष असतात, टीचर्स लोक असतात, ही लोक 3 नंबरचे असतात. पण 3-3चं कुळ कसं स्टेबल कुळ आहे ना, काही त्यांना त्रास नाहीये किंवा त्रास होतो, पण यांना कसं सगळ्यात जास्त ओबेसिटीचा त्रास होणं किंवा माइंडच्या रिलेटेड ब्रेनचा स्ट्रोक बसणं किंवा स्किनचा ओव्हर थिंकिंग, याच्या प्रमाणात ह्या लोकांना त्रास होतो. बरं, हे लोक प्रचंड ज्ञानी असतात, प्रचंड काही कसलाही PhD करा, कुठलाही अभ्यास करा, प्रचंड पटकन यांच्या लक्षात राहतं. 3-3च्या कुळामध्ये 3चं कुळ कधी यांना म्हणजे कधी असं होतही नाही की यांचा वंश वाढला नाही. वंश जरी असला, म्हणजे यांच्या घरात जरी मुलं जरी असले तर फार अत्यंत बुद्धिमान मुलं असतात. त्यामुळे यांनी 3-3च्या कुळामध्ये 3मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे.
रुद्राक्ष घालताना यांनी काय केलं पाहिजे की समजा यांनी गळ्यात न घालता ह्या 3 मुखी रुद्राक्ष जेव्हा असतो तो तुम्ही घरातल्या देवघरातही तुम्ही पूजला तरी चालतो. किंवा तो जो त्याची जी साधना करायची असते ते देवघरात कुठलाही शिवमंत्र म्हणून तुम्ही तो साधना करून तो घरात ठेवून अत्यंत उपयोगात आणला तरी चालतो. याला कंडिशन्स नॉनव्हेजचे आहेच आहे, पण तुम्ही तो बाहेर नाही नेला तरी चालतो. तुम्ही घरातल्या रोजच्या देवपूजेच्या याच्यामध्ये तुम्ही केला तरी चालतो असं आहे. आणि कारण काय होतं, हे 3-3चं जे कुळ असतं ना, आता फार कमी जाणवतं हे 3-3च्या कुळामध्ये अडचणी, पण तरीसुद्धा ज्या ह्या लोकांना ज्या अडचणी असतात त्या प्रचंड अडचणी फक्त थांबून 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 यांची ग्रोथ होते. जसं की 8 नंबरच्या लोकांना स्ट्रगल करावं लागतं तसं 3-3च्या कुळामध्ये त्यांना थांबून थांबून ग्रोथ होते. पण अत्यंत शांत कुटुंब, अत्यंत संवेदनशील कुटुंब असतं हे, त्यामुळे यांना इतर काही त्रास नसतात असं आहे. हे 3-3च्या कुळासाठी. हां, हे 3-3च्या कुळासाठी आहे. आता 4 नंबरचं जेव्हा कुळ आपण पाहतो तेव्हा स्ट्रगल थोडंसं ह्या लोकांना कोर्ट कचऱ्यांशी सामना करावा लागतो. आपण हे मागच्या कुळात पण सांगितलं होतं. प्रचंड चिडखोर लोक असतात, हे प्रचंड रागीट असतात, प्रचंड म्हणजे समोरच्याचं न ऐकणं ह्या कुळाच्या ह्या लोकांचं असतं. कारण ऑब्व्हियसली तुमची बड्डेट 4 आहे, जर कुळ आणखीन 4 आलं तर डबल एनर्जी होते. डबल एनर्जी होते तेव्हा 4 मुखी रुद्राक्ष. आता ह्यांनी कसं आहे, ह्या लोकांनी 4 मुखी रुद्राक्ष आणि गणेश रुद्राक्ष घातला पाहिजे. यांना हे दोन्ही रुद्राक्ष चालतात. कारण राहूच्या इन्फेक्टमध्ये हे लोक येतात आणि राहूचं कसं 4 मुखी रुद्राक्ष ते गणेशमुखी रुद्राक्ष दोन्ही घातले तर हे दोन्ही रुद्राक्ष यांच्यासाठी बेनिफिशियल इतके असतात की त्यांचा जो रागीटपणा आहे तो कमी होतो. हे जे अननेसेसरी कुठेही काही गलत बोलतात ते पण कमी होतं. यांच्यावर येणारी संकटं कमी होतात. यांच्यावर येणारं जे काही कोर्ट कचेरीचे वारंवार यांना जावं लागत असेल तर गणेश रुद्राक्ष आणि 4 मुखी रुद्राक्ष यांना धनलाभ पण अवश्य घडवून आणतो. आणि हे गणेश रुद्राक्ष आणि 4 मुखी रुद्राक्ष अत्यंत मस्त जोडी आहे ह्या रुद्राक्षाची. काही लोक पेर करून पण गळ्यात घालतात, पण तो पेर करत असताना यांनी जिथे पण ज्येष्ठ महादेवाचं मंदिर म्हणजे कसं पंचलिंगाचं मंदिर असतं, त्या पंचलिंग जिथे जसं आपण त्र्यंबकेश्वरला गेलं 3 लिंग स्थापित आहेत तिथे, तर ब्रह्मा विष्णू महेश असं पंचलिंगाचं स्थान असतं. तर त्या पंचलिंगाच्या स्थानावरती जाऊन सिद्ध करून हा गळ्यात घातला पाहिजे गणेश रुद्राक्ष आणि 4 मुखी रुद्राक्ष. अत्यंत उपयोगी होतो. सगळ्यात मेन म्हणजे योग्य निर्णय घ्यायला यांना भाग पाडतो आणि यांचे जे काही आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असेल. आता 4 मुखी रुद्राक्ष जेव्हा आपण समोरच्याला घालायला सांगतो, ऑब्व्हियसली यांचं 4-4चं कुळ असल्यामुळे यांच्या घरात अशांतता पण असते बघा. फार खूप चिडचिडपणा होतोय, कारण अचानक ह्या घरामध्ये निर्णय घेण्याची क्षमता चुकीची होते. अचानक हे लोक काही पण करतात. आणि काय होतं की यांच्या घरात 2 मुलं असतील तर एक मुलगा एकदम चुकीचं टोकाचं पाऊल घेणारा असतो. त्यामुळे यांनी 4 मुखी आणि गणेश रुद्राक्ष घातलेला खूप फायदेशीर एकत्र घातला पाहिजे. पंचलिंगाला जायचंय तुम्ही, तिथं अभिषेक करायचा आहे बसून आणि तो तुम्ही धारण करायचा आहे. नाशिकलाच नाही, नाशिकला तर तिथं 3 लिंग आहेत. पंचलिंगाचं मंदिर इथे कुठेही आपल्या आजूबाजूला असतं. पंचलिंग हे वेगळं आहे. ओंकारेश्वराच्या आधीचं जे देव आहे ते पंचलिंग आहे. आणि त्र्यंबकला जो मोक्षप्राप्तीचं मंदिर आहे ते ब्रह्मा विष्णू महेश ते तिथे स्थापित आहेत. पण जेव्हा पंचलिंग येतात तेव्हा गौरी शंकर आणि हे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र असतात. मग त्या मंदिरात जाऊन तुम्हाला स्थापित करून तो किंवा त्याची आराधना करून तिथं थोडंसं पूजापाठ करून तुम्ही घातला पाहिजे. ओके, हे झालं 4-4चं कुळ. आता 5-5च्या कुळाला बोलूया. 5-5च्या कुळामध्ये कसं आहे सर की सगळ्यात बेस्ट आणि बॅलन्स कुळ आहे. आपण मागच्या वेळी म्हटलं होतं कुणाची काही घेणं देणं नाही असं कुळ असतं. सगळ्यात म्हणजे ज्ञानी, स्वार्थी, जे सगळ्यात घरातली लोक स्वार्थी असतात आणि प्रचंड संवेदनशील असतात. आणि कसं असतं, ह्या लोकांची नोकरी करण्याची एक पद्धत वेगळी असते, बोलण्याची पद्धत एक वेगळी असते. यांच्या घरात डॉक्टर्स, वकील वगैरे जे उच्च पदावरची लोक आहेत ते ह्याच घरात जन्म घेतात. त्यामुळे यांनी गौरी शंकर रुद्राक्ष घातला पाहिजे. आता कंडिशन्स काय असतात ह्या लोकांचे? गौरी शंकर रुद्राक्ष जेव्हा तुम्ही ह्या 5 नंबरच्या ह्याच्यामध्ये घालता, कारण खरं तर 5 नंबर हा बुधाला रिप्रेझेंट नंबर आहे. लोक म्हणतील मग आम्ही गणेश रुद्राक्ष का नाही घालायचा? म्हणजे बुध म्हणजे की गणपती बाप्पाचं स्थान आलं. पण खरं तर बाप्पाला सगळ्यात जास्त आई वडील प्रिय आहेत. बरं.
त्यामुळे तुम्ही जेव्हा 5 नंबरचे येतात तेव्हा तुम्ही गौरी गणेश म्हणजे गौरी शंकर. गौरी शंकर तुम्ही घातला पाहिजे. हम्म. त्यामुळे काय होतं सगळ्यात तुम्हाला म्हणजे कसं की तुम्ही जे पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा जेव्हा तुम्हाला पाहिजे असती हम्म. तेव्हा बाप्पाचं सांगणंच आहे, तुम्ही नुसतं स्वतःच्या आई वडिलांच्या भोवती तुम्ही 3 फेरी प्रदक्षिणा मारा. केल्या तरी तुम्ही ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणा केल्यासारखं आहे, पूर्ण हम्म. ब्रह्मांडाला हे केल्यासारखं. पण जेव्हा तुम्ही ती एनर्जी जी तुम्ही तुमच्या बॉडीत घेता तेव्हा प्रचंड म्हणजे व्हायब्रेशन्स इतक्या हाय लेवलला येतात, इतक्या प्रचंड, इतक्या तुमचं माइंड, तुमचं पूर्ण बॉडी. आणि आपण रेकीकडं थोडंसं गेलं तर 7 चक्रा जर इनबॅलन्स असतील तर हे जेव्हा रुद्राक्ष तुम्ही एकदम परफेक्ट घालता तेव्हा तुमच्या 7 चक्राही बॅलन्स व्हायला गौरी मदत शंकर होते. रुद्राक्ष. गौरी शंकर रुद्राक्ष जेव्हा पूर्ण तुमचं, कारण गौरी शंकर रुद्राक्ष घातलं तर आता आपण पुढे जाऊन सांगणार आहोत 24 रुद्राक्षाचं मेन जे असेल ते गौरी शंकर रुद्राक्षाचं एकच तुम्ही घालू शकता. 24 तुम्ही रुद्राक्ष घालू शकत नाही, त्यांनी एक गौरी शंकर रुद्राक्ष घालायचं आहे. पण ते कंडिशन्स काय आहे की तुम्ही चुकीच्या टायमिंगला चुकीच्या वेळेला नाही घातलं पाहिजे. मग आता 5 नंबर आहे तर तुम्ही कुठल्याही शिवाच्या मंदिरात गेले, तुम्ही महादेवाच्या कुठल्याही मंदिरात गेले, ती एनर्जाइज केलं तरी तुम्ही ते घालू शकता. आणि सगळ्यात जास्त तर आता काय झालं आहे की लग्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लोकांचा. बरोबर. कुळ काही असू द्या, एनर्जी काही असू द्या, रास काही असू द्या, तुमचे ग्रह तारे काय म्हणतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण सगळ्यात जास्त घटस्फोट आणि तुमची लग्न हे सगळ्यात मोठी आत्ताची शंका आणि खूप मोठं त्याचं हे बनलेलं आहे. म्हणजे काळजीचंच कारण आहे, कारण सगळ्यात जास्त पुण्याचा रेशो काढला, पूर्ण आपला वर्ल्डचा रेशो काढला तर घटस्फोटाचे इतके प्रमाण झालेत. परवाच मी मला ते हे नाही आठवते पण 60% ह्या वर्षाच्या काळामध्ये गेल्या वर्षी 2025 ते 2026च्या आता सुरुवातीला 60% घटस्फोट हे घटस्फोटित झालेले आहेत. इतका मोठा रेशो असताना म्हणजे कुठल्याही वयोगटामध्ये, अगदी नवीन मुलांपासून तर अगदी 30-30 वर्ष ज्यांनी संसार केलेत त्यांचे सुद्धा झालेले आहेत. तर अशा कंडिशन्समध्ये ज्यांची लग्न होत नाही, ज्यांचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहेत, लग्नाचा कुठलीही अडचण असेल, लग्नासाठी तुम्ही काही फाईट करत असाल, तुम्ही मांगलिक असाल, तुम्हाला काहीतरी गुरु चांडाळ योग तुमच्या पत्रिकेत असल्यानंतरही लग्न लेट होतात, तुम्ही मांगलिक असाल तरी पण लग्न लेट होतात, किंवा तुमचं कुळफण कुठेतरी इफेक्टेड असेल तरी तुम्ही म्हणजे ह्याच सगळ्या कंडिशन्समधून जात असता तर गौरी शंकर रुद्राक्ष घालून बघा. तुमचं लग्न हे 3 महिन्याच्या आत व्हायला तुम्हाला मदत होते. मी 3 महिन्याला का म्हणते, 90 डेजपर्यंत कुठलीही एनर्जी तुमच्या बॉडीवरती असेल तर त्याची एनर्जी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह घेऊन जाते. आणि त्याची एनर्जी आता खरं तर शिवतत्व हे सगळ्यात श्रेष्ठ तत्व आहे. आपण रत्नांमध्ये कुठलाही म्हणजे मिक्स करू शकतो. आपण सगळेजण पाहता खोटा रत्न खरा रत्न, पण तसं पाहायला गेलं तर रुद्राक्ष रत्न जो आहे म्हणजे रुद्राक्षची एनर्जी आहे. रुद्राक्ष पण बनवतात आजकाल हल्ली बनवतात, पण तुम्ही त्याच्यामध्ये एवढं डुप्लिकेटपणा नाहीये जो की रत्नाच्या तुलनेमध्ये. तो इझिली ओळखू शकता. त्याच्यातलं जे काय त्याच्यातली नॅचरलिटी आहे, जे पॉझिटिव्ह आहे, ही सगळ्यांना म्हणजे एकदम कुठलाही आम गोष्टीतला माणूस सुद्धा, तो आम आदमी सुद्धा ओळखू शकतो की हा रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे असं. त्यामुळं तुम्ही रुद्राक्षाला हे करू शकता. म्हणजे कमी याच्यामध्ये काही लोक रत्न नाही अफोर्ड करू शकत एवढे, तर तुम्ही रुद्राक्ष घातला तरी तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स दूर होतात असं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे तुम्ही जा. गौरी शंकर रुद्राक्ष लग्नाच्या कंडिशन्समध्ये घाला. 5-5 कुळ असेल तरी घाला. पण काय होतं, काही लोकांना नॉनव्हेजची खूप क्रेविंग आहे. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे, 48 तास तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कुठलाही रुद्राक्ष बॉडीवर ठेवू नका, कारण एवढं शक्यच नाही आहे. लोक घालणारच नाही. आम्ही नॉनव्हेज खातोय म्हटल्यानंतर घालणार नाही. 48 तासापर्यंत तुमचं बॉडीतलं कुठलंही दूषित अन्न हे पूर्ण डिस्पोज झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही 48 बॉडीचं पूर्ण शुद्धी करून पुन्हा तो ग्रहण करा. हे तर थोडीशी आठवड्यातून 2-3 वेळा खातात, त्यांच्यासाठी आपल्याकडे कुठलाच मार्ग नाहीये. तर त्यांनी त्यांचा विचार करून घालावं. पण ज्यांना खरंच घालण्याची आवड आहे, असे कित्येक लोक आहेत की आम्हाला सांगतात, मॅडम तुम्ही आम्हाला रुद्राक्ष हे करा, आम्ही कुठला रुद्राक्ष घालू, आणि घातलं तर आम्हाला खूप चांगले परिणाम आहेत. आम्ही देतो लोकांना, इतके रुद्राक्ष देतो, लोकांचे फीडबॅक आहे म्हणूनच आपण हा पॉडकास्ट करत आहोत. म्हणजे का घातला पाहिजे लोकांनी, तर असं करा, करून पहा, लोकांना कमेंट्स करा. कारण कसं होतं की सगळ्यात आता रुद्राक्ष विकणारे कितीला विकतात हा भाग थोडा वेगळा आहे, पण सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात एक ब्रह्मांडाची एक पॉवरफुल एनर्जी म्हणजे रुद्राक्ष.
खूप छान. असं आहे. 5-5च्या कुळासाठी गौरीशंकर रुद्राक्ष हो, आणि हो. ज्यांचे लग्नाचे प्रॉब्लेम असतील, अगदी होत नसतील, डिले होत असेल, झालेले मोडते असतील किंवा भांडणं सुरू असतील, अशा लोकांनी सुद्धा गौरीशंकर घालू शकतो रुद्राक्ष. कंडिशन कारण आता हल्ली काय झालंय सर की प्रत्येक घरामध्ये कलह हा फार प्रचंड आहे. गौरीशंकर रुद्राक्ष घातलं की ती बॅलन्स जी एनर्जी आहे तुमचं अनाहत चक्र बॅलन्स होतं आणि तो पूर्ण बॉडीला शांत म्हणजे खूप ती जे ॲग्रेसिव्हपणा आहे बॉडीतला तामसिकपणा जो हिटपणा आहे तो थोडासा डाऊन व्हायला चांगलं होतं आणि रूट चक्रा तुमचा मुळात बॅलन्स होतो. सगळ्यात जास्त काय तर रूट चक्रा तुमचा बॅलन्स होतो. जेव्हा रेकीचा हा जो काही हिलिंगचा प्रकार आहे, जेव्हा सगळ्यात जे काही म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्यात शिवाचीच ही सगळी शक्ती आहे जी की आता सगळ्यांनी वेगळी वेगळी विभक्त करून कोणी रेकी म्हणतं, हिलिंग म्हणतं, कोणी काय त्याला नाव दिलेलं आहे. नाही तर ही म्हणजे शिव आणि शक्तीचाच प्रकार आहे हा हिलिंग आणि रेकी. 6-6च्या कुळाकडे येऊयात आता. आपण जेव्हा 6-6च्या कुळाकडे मी तुम्हाला मागच्या वेळी माहिती दिली होती आपल्या पॉडकास्टमध्ये, तर सगळ्यात जास्त ग्लॅमर चांगलं जीवन जगणारी लोक असतात. त्यांना इझी शुक्र ॲक्टिव्ह असतो ना, इझी सगळं मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे यांना मुलं म्हणजे 6 येत असेल, 3-6 येत असेल तर मुलं होण्याला प्रॉब्लेम होतो सगळ्यात जास्त. यांची फॅमिलीपासून जास्त बाहेर अफेअर्स असतात हे पण आपण सांगितलं होतं. मग ह्या कंडिशन्समध्ये काय असतं, ह्या लोकांना ॲक्च्युली कसं स्वतःला म्हणजे खूप प्रूव्ह करण्याची किंवा याची अशी सवय असते की मी खूप ग्रेट आहे. शुक्र आहे ना, सगळं दाखवण्याची क्रिया शुक्र करतं, म्हणजे शॉप करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी शुक्र करत असतो. पण जेव्हा आपण ह्या शुक्राच्या किंवा 6-6च्या कुळाकडे जाऊया तेव्हा मुळात काय होतं, ह्या लोकांच्या डिवोर्स पण त्या प्रमाणात जास्त होतात. कारण काय असतं की यांच्याकडं तो शुक्र तत्व आहे, म्हणजे तो तत्व जास्त ॲक्टिव्ह असल्यामुळे यांची निर्णय घेण्याची क्षमता खूपशी म्हणजे थोडी हे झालेली असते. विचाराची लेवल, याची माइंडची पॉवर किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचाराचे वेगळ्या अँगलने चाललेले असतात. आणि त्यात काय होतं, 6 नंबर हा शुक्राच्या आधिपत्य असल्यामुळे स्वतंत्र जगण्याचा नंबर आहे. पुन्हाचाही त्यांना जसा 1 नंबरला राजा असतो तसा 6 नंबर कसा असतो का मला हे सगळे उपभोग घ्यायची आहेत, मग मी त्याच्यासाठी कुठल्याही लेवलला जायला तयार असतो. मग यांच्यामध्ये तो एक पॉवर असते की चला मला आज हे मिळवायचं आहे ना, मग मी ते कुठल्याही याला जायचं आहे. मग ते दोघांचं काय नवरा बायको असेल, आई वडील असतील, घरात बहीण भावंड असतील तर यांचे क्रॅशेस जास्त होतात. ह्या लेवलला जाऊन होतात. म्हणून काय करायचं असतं ह्या लोकांनी, कारण सगळ्यात म्हणजे शुक्र आता दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणजे हे राक्षसांचा दैत्यगुरु आहेत ना, राक्षसांचे राजा आहेत म्हणजे शुक्राचार्य. पण जरी ते मग त्यांनी काय केलं पाहिजे, ह्या लोकांनी 6-6चं जेव्हा कुळ येतं मग यांना सगळ्यात मेन पहिली गोष्ट काय अडचण येते जीवनामध्ये, रिलेशनशिपमध्ये. दुसरं काय येतं की यांना सगळ्यात जास्त मुलं होण्याला सगळ्यात जास्त त्रास होतो. यांच्या लाईफमध्ये सगळ्या वैभव हे फार लवकर भेटतं आणि यांच्याकडं मरेपर्यंत, यांच्याकडं जन्म ते मृत्यूपर्यंत यांच्याकडं वैभव असतं. मग ह्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास कशामध्ये होतो, म्हणजे रिलेशनशिपमध्ये प्रचंड यांना हे म्हणजे खूप त्रास असतो आणि समजून घ्यावं लागतं एकमेकांना. तर यांनी काय केलं पाहिजे, निराकार म्हणजे ज्याचा कुठलाही आकार नाही असा निराकार जो रुद्राक्ष आहे तो धारण केला पाहिजे. 6 कसा असतो, ज्याला कुठलाच आकार नाही, ज्याला निराकार असं म्हटलं जातं. सगळ्यात जास्त आता कसं ही सिद्धमाळा आहे तुमच्या याच्यावरनं की हा गणेश रुद्राक्ष आहे, हा गणेश रुद्राक्ष आहे, हा गौरीशंकर रुद्राक्ष आहे. म्हणजे की आपल्याला जर लोकांना दाखवायचंच असेल हा गौरीशंकर रुद्राक्ष असतो. आणि ही जी सिद्धमाळा आहे त्याला ज्याला कुठलाच आकार नाही असा हा बघा इथे हा छोटासा आहे म्हणजे तो निराकार, ज्याला कुठलाच आकार नाही त्याला निराकार म्हटलं जातं. 6 नंबरच्या लोकांनी आणि ज्याची 8 बर्थडेट आहे ह्या लोकांनी हा निराकार जो रुद्राक्ष आहे तो त्यांनी धारण केला पाहिजे. आता निराकार जेव्हा तुम्ही रुद्राक्ष घेता तर खूप समजून उमजून घेतला पाहिजे रुद्राक्ष घेताना. कारण रुद्राक्ष घेत असताना तर आता प्लॅस्टिकचे बनतात, काही लोक फार चुकीच्या पद्धतीने विकले जातात, कोटी काही किंमत लावतात. आता ऑनलाईन तर खूप वेळा मी पाहिलेलं आहे. पण प्रत्यक्षात रुद्राक्ष हातात घेतल्याशिवाय कुणाकडनं खरेदीच करू नका, कारण त्याची एनर्जी तुम्हाला कळणारच नाही. ही जेव्हा निराकार, जेव्हा तुम्ही ज्याला कुठला आकार नाही, जो म्हणजे निराकार म्हणजे कसं होतं, जेव्हा सतीला शिवांची आणि सतीची जेव्हा हे झाली म्हणजे सती जेव्हा
धन याला गेली, तेव्हा जो निराकार झाला तो प्रथम हे रुद्राक्ष आहे. म्हणजे त्याची थोडी वेगळी हिस्ट्री आहे की जेव्हा शिवाने आपल्याला खूप तीव्र तांडव केला सतीसाठी, 12 वर्ष वैराग्यात गेले, ते 12 वर्षांनी त्यांचं ते हे खूप झाल्यानंतर तो त्याच्यातून श्रवणातून त्यांच्या पडलेला तो निराकार रुद्राक्ष, म्हणजे जे आसू पडत होते त्याने जे जे एक 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 शिवपुराणामध्ये तुमचे 1 मुखी ते 24 मुखीपर्यंत आणि निराकारण जो गणेश आणि शिवपार्वतीचं प्रत्येक पुराणात त्याचं वर्णन आहे. म्हणजे 1 मुखी रुद्राक्ष कसा झाला, म्हणजे त्याची निर्मिती का झाली, 2 मुखी का झाला, गणेश रुद्राक्ष कसा जन्माला आला किंवा गौरीशंकर रुद्राक्ष का जन्माला आला, हे पूर्ण शिवपुराणामध्ये आहे. तर तसंच हे जेव्हा आपण रुद्राक्षाची जेव्हा महती असते, हा रुद्राक्ष म्हणजे इतकी पॉवरफुल, खरं तर लोक त्याला खूप हलक्यात घेतात, तसं घेतलं नाही पाहिजे. पण जे व्यक्ती कुठलीही रुद्राक्ष घालते त्याला बघा, जर तुम्हाला प्रचंड कुठे जाण्याची, म्हणजे जिथे स्मशान असेल, जिथं कुठलं भूतप्रेताचे जिथं वास असेल किंवा काही जर निगेटिव्ह एनर्जी असलेलं ठिकाण असेल, तुम्ही रुद्राक्ष घालून जा, तुम्हाला कसलं भय भीती काही राहत नाही. हे कारण कितीही घाबरट व्यक्ती आहे, कितीही डिप्रेशनमधली व्यक्ती आहे, त्याला तुम्ही कुठलाही रुद्राक्ष घालायला द्या, ती एनर्जी त्या माणसाला जाणवते म्हणजे जाणवते. एक अध्यात्म म्हणजे कसं असतं, एक नास्तिक व्यक्ती आहे आणि त्याला अध्यात्माकडं न्यायचं आहे, त्याला तुम्ही गौरीशंकर आणि 1 मुखी रुद्राक्ष एकत्र करून घाला. त्याचे आचरण हे एकदम व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल, त्याचं लवकर उठायला सुरुवात होईल, त्याचं जे खाणं पिणं आहे ते जर तामसिक असेल तो आपणआप, तुम्हाला त्याला सांगायची गरज पडणार नाही, तुम्ही हे करून घालायला सुरुवात करा त्याला, तो प्रचंड अध्यात्माकडे त्याचा कल जाईल. असं म्हणजे हे रुद्राक्षाची इतकी सगळी महती आहे. आणि जेव्हा आपण 6 मुखी रुद्राक्ष किंवा 5 रुद्राक्ष जेव्हा वापरतो, म्हणजे खरं तर धनुराशीच्या लोक सगळं 5 मुखी रुद्राक्ष वापरतात, म्हणजे राशीवाईज पण वेगळे वेगळे रुद्राक्ष धारण करतात. 5 रुद्राक्ष, 6 रुद्राक्ष हे धनुराशीचे लोक, मेष राशीच्या लोकांना 6 रुद्राक्ष घातला पाहिजे असं लोक म्हणतात. पण जेव्हा तुम्ही 5 रुद्राक्ष तुम्ही गळ्यामध्ये घालता, तुम्हाला काहीच नाही घालता आलं तर 5 रुद्राक्ष घाला, तुमचा BP खूप डाऊनला जातो. BP आणि शुगर ही अग्नी जे तुमचं अग्नी तत्वाची जी तुम्हाला डिसीजचे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे 5 रुद्राक्ष ज्याने घातला, ज्याने BPचा त्रास आहे ना त्यांनी घालावा, शुगरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा तो 5 रुद्राक्ष घातला पाहिजे. म्हणजे कुठलाही डिसीज तुम्हाला पटकन होत नाही रुद्राक्ष घातल्यामुळे. हां, पण याला कंडिशन्स असं आहेत की तुमचं तसं मन पण सात्विक राहिलं पाहिजे, अध्यात्माकडे तुमचा कल पाहिजे. नाहीतर बाजारातून ओढून आणले तुम्ही घातलंय तर अतिशय चुकीची गोष्ट आहे ही. आता आपण 6 कुळाबद्दल बोलत होतो, तर 6 कुळांनी हे निराकार जो रुद्राक्ष आहे तो घातला पाहिजे. आता 7 कुळ आपल्या तर हिस्ट लिस्टवरच, म्हणजे कसं की 7 तर खूप खराब कुळ मानलं जातं. आणि खरंच आता जी लोक सर एवढ्या पॉडकास्टमधून ज्यांचं 7 कुळ, 7 7 आहे, सगळ्या लोकांनी सांगितलं मॅडम तुम्ही जसं सांगताय तसंच आहे, तेच आमच्या जीवनात घडतंय, याच्यापेक्षा वेगळं काहीच घडत नाही. मी जेव्हा कुळाची माहिती सांगते, 7 नंबरच्या कुळामध्ये प्रचंड आजारपण ह्या लोकांचं येतं, आयुष्य कमी असतं, प्रचंड म्हणजे त्यांना लाईफमध्ये एकदा तरी 5 वर्ष सफर करावा लागतो, लाईफ डिस्टर्ब असतं, फॅमिली सगळ्यात जास्त, तर फॅमिलीचे सगळ्यात म्हणजे डिवोर्स यांचा लवकर होतो, सगळ्यात यांना स्किन डिसीजचे प्रॉब्लेम लवकर होतात, सगळ्यात जास्त जर असेल तर यांची काही ना काही पेन, मग आई वडिलांकडून असेल, बहीण भावंडाकडून असेल, सासरकडच्या लोकांकडून असेल, तर मुलगा असेल तरी तितक्याच प्रमाणात, मुलगी असेल तरी तितक्याच प्रमाणात. म्हणजे स्त्री पुरुषांना समांतर आहे, 7 कुळही आणि 7 नंबर आहे त्याचाही. त्यामुळं सगळ्यात आणि मुळात त्यांच्याकडे एक गोष्ट आहे की लक्ष्मी ह्या लोकांना प्राप्त असते. केतू आहे, केतू कसा अध्यात्माशी रिलेटेड आहे ना, केतू तुम्हाला अध्यात्माकडे घेऊन जातो. मग केतू अध्यात्माकडे राहू केतू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक वेगळी एनर्जी तयार होते. पण जेव्हा केतू तुमचा खूप उच्च लेवलला असेल तर तुम्ही प्रचंड आध्यात्मिक होता, प्रचंड एक स्वतःला वाहून घेता. म्हणजे ह्या जितक्या वाईट सुद्धा याचे हे आहेत तितके पॉझिटिव्ह सुद्धा आहे त्याचे. असं म्हटलं जातं की आता म्हणजे इतक्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून इतक्या लोकांच्या 777वाल्या पत्रिका पाहिल्या मी, सर खरंच त्यांचे 35 इयर्सपर्यंत मॅरेज नाही आहेत, मॅरेज झाली आहेत
तरी यांचे ढिओजच्या प्रमाणे यांचे सगळ्यात जास्त आहेत. केतू आणि राहू इफेक्टेड असं. मग या 7-7च्या कुळांनी काय केलं पाहिजे? एक सिद्ध माळा, म्हणजे याला पूर्ण सिद्ध माळा म्हणतात. इंद्रमाळा कुणीच अफोर्ड करू शकत नाही, कारण इंद्रमाळाचं जे असतं ते आपण पुढे सांगूया. पण सिद्ध माळा ही 7 नंबर म्हणजे 7-7च्या कुळांनी 8-8च्या कुळांनी हे सिद्ध माळा ही गळ्यात घालणं किंवा ही आपल्या श्रीयंत्र करा आणि त्या श्रीयंत्रावरती ही माळ ठेवून घरात पूजन करा. तुमच्या घरात कितीही प्रचंड आजारपण असू द्या, कुठल्याही टोकाचं असू द्या, कॅन्सर इफेक्टेड असू द्या, तुम्ही वेडसर ज्या घरात लोक असतील त्यांनी सुद्धा ही सिद्ध माळ ठेवली, प्रचंड याची अनुभूती असते आणि खूप अध्यात्माला लागून ही लोक राहतात. आणि म्हणजे आज कुठला सगळ्यात जास्त आजारपण घाबरतात तर लोक कॅन्सर, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असू द्या त्याला लोक पटकन घाबरतात. लिव्हरचे प्रॉब्लेम्स असू द्या, पोटाचे प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे असाही कुठलाही आजार असेल त्यांनी सिद्ध माळा, कंडिशन्स फक्त एकच आहे, 7-7चं कुळ 8-8च्या कुळांनी ही ठेवली पाहिजे. इतरांनी कुणीही घातली तरी चालते, इतरांनी कुणीही घातली तरी चालते, पण तिचं तेवढं तुम्हाला सात्वन करता पावित्र्य पाळता आलं पाहिजे, सात्वन करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं हे सिद्ध माळेचं महत्व आहे. त्यामुळं कसं होतं की 8-8चं कुळ आणि 7-7च्या कुळाने हे सगळं करत असताना तुम्ही जर हिचं प्रदोष आणि सोमवारच्या दिवशी जर तुम्ही याचं रोज पूजा केली तर तुमच्या घरामध्ये धन धान्य लक्ष्मी ही प्रचंड प्रमाणात येते. ज्याला जर कोट्यावधी म्हणजे पैसा कमवायचा असेल, खूप डाऊनला असेल, दारिद्र्यता योग जर तुमच्या पत्रिकेत असेल किंवा तुम्ही प्रचंड मेहनत करता आणि तुमच्याकडे 1 रुपयाही येत नाहीये किंवा तुमच्या मेहनतीच्या तुम्ही जे इतकं कष्ट करताय आणि त्याच्या मेहनतीच्या 10-20% पण पैसा येत नाही, सिद्ध माळा घालून बघा. सिद्ध माळा ही तुमच्या बॉडीवरती किंवा तुमच्या देवघरात तुम्ही सिद्ध करून घालून बघा, प्रचंड कोट्यावधी रुपये तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाहीत. आणि तुमचं जे आजारपण आहे, घरातला क्लेश आहे, काही लोकांना ना वारंवार ॲक्सिडेंट होतात बघा, काही लोकांचे. त्यांनी याच्यातले सिद्ध माळा ही आपल्याला नाही, तुम्ही नॉनव्हेज खाता, तुम्ही नको तिथे जाता तर तुम्ही तुमच्या गाडीत ठेवा, तुमच्या गळ्यात घाला, तुमच्या याच्यामध्ये तुमच्या देवघराच्या याच्यामध्ये विशिष्ट जागा बनवा त्या माळेला आणि तिथे ठेवा. हे करून पहा, खूप प्रचंड अनुभूती आहे याची. आणि सगळ्यात म्हणजे सिद्ध माळेचं सांगायचं झालं तर म्हणजे माझ्याकडून नेणारी लोक सगळ्यात जास्त कोर्ट कचेरीला आहेत. आणि काही लोकांचे इतके फीडबॅक आहेत ह्या गोष्टीला, कोर्ट कचेऱ्यांच्या म्हणजे 10-10 वर्ष ज्यांच्या कोर्ट कचेऱ्या चालल्यात त्या लोकांच्या रिव्हर्स कोर्ट कचेऱ्या मिरॅकल सारखे अनुभव झालेत असं. आणि खरं तर हा रुद्राक्षाचा पॉडकास्ट करायची जी माझी कल्पना माझ्या डोक्यात आली नाही तर कधी हा रुद्राक्षाचा पॉडकास्ट करीन असं मला वाटलं नाही, पण प्रचंड लोकांना त्याची अनुभूती आल्यानंतरच आपण हा पॉडकास्ट करतोय. काही लोक आपल्याला कमेंट्स करून पण सांगतील, कारण ज्यांनी माझ्याकडनं रुद्राक्ष घेतलाय किंवा रुद्राक्षाचा वापर व्यवस्थित केलाय किंवा सिद्ध माळा ज्यांनी माझ्याकडनं घेतली आहे त्यांचा पॉझिटिव्ह कमेंट्स आल्यानंतर, कमेंट्स म्हणजे त्यांनी आपल्याला फीडबॅक व्यवस्थित दिल्यानंतरच आपण रुद्राक्षाचा पॉडकास्ट करतोय. काही गोष्टींमध्ये असं असतं सर की तुमचा कुळ आणि ही विभिन्नता आहे ना, म्हणजे रुद्राक्ष एक आज प्रोडक्टच्या माध्यमातून पाहतात लोक. आता कुठलंही रत्न घ्यायचं असेल, कुठलंही ब्रेसलेट असेल साधं, तर प्रोडक्ट म्हणतात त्याला. पण खरं तर लोकांनी हे उच्चारलं नाही पाहिजे. कुठल्याही जी एनर्जी तुम्ही बॉडीवरती घालताय त्याला कधी प्रोडक्ट हे शब्द वापरू नका, कारण त्याचं त्याला विशिष्ट जे नाम दिलेलं आहे तेच वापरा. काय होतं, प्रोडक्ट म्हणजे आपल्यासाठी चैनीची वस्तू घेतली हे प्रोडक्ट झालं. आणि हे रुद्राक्ष ही पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, हे तुमच्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी हे सगळे आहेत. त्यामुळे तुम्ही याच्याशी त्या लेवलनी पहा, मला असं म्हणायचं आहे. आणि आपल्याकडे आता काही लोकांना असा प्रश्न पडेल, कुळाचा आणि रुद्राक्षाचा काय संबंध? ज्या शिवानी उत्पत्ती केली, शिवशक्ती मिळून ज्या शिवानी हे ब्रह्मांड उत्पत्ती केली, हे कुळच आहे. ब्रह्मांड म्हणजे हे कुळच आहे. शिवपुराणामध्ये त्याचा एक उल्लेख आहे की जे ब्रह्मांडाची ऊर्जा निर्माण झाली किंवा कुळ उत्पन्न झालं, ज्या यादव काळानंतर जेव्हा हे यादव काळ सुटलं, म्हणजे यादव कुळ सुटलं आणि त्याच्यानंतर शिवप्राप्ती झाली, त्या कुळाने उत्पत्ती केली, तर शिवपुराण सांगतं कुळाला काय काय तारू शकतं आणि मारू शकतं. जसं आपण प्रदोषाला जी साधना करतो, सोमवारी जी साधना करतो, ही जशी शिवाला का करतो? काही लोक आपल्या मुलांचे विवाह
हे करण्यासाठी 16 सोमवाराचं व्रत करतात. चांगल्या उचित घराण्यामध्ये लग्न व्हावं म्हणून 16 सोमवाराचे व्रत करतात. काही लोक विशिष्ट प्रकारचं काहीतरी प्राप्ती होण्यासाठी, धनप्राप्ती असेल, कोणाला जमिनीची प्राप्ती असेल, कोर्ट कचेरी असेल, याच्यासाठी व्रत करतात. तसं हे रुद्राक्ष तुमच्यासाठी काम करतं. आणि जे शिवाचे भक्त आहेत ना, त्याच्यावरती हे विश्वासापेक्षा त्यांचं प्रचंड एक हे आहे, प्रखरता आहे ह्या गोष्टीवरती. असं आहे. तर हे झालं 7-7च्या कुळाबद्दल. 700 आणि 8-8च्या 8-8 दोन्हीसाठी ही सिद्धमाळा आहे आणि दोन्हीचे आपण ते परिणाम देखील सांगितले. परिणाम देखील सांगितलेत. आता आपल्याकडे 9-9चं कुळाचं असतं. मंगळाच्या आधिपत्यात येतं तुम्ही. मग जेव्हा तुम्ही मंगळाच्या आधिपत्यात असता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? मंगळाचा ग्रह जर आपण पाहिला तर 9 नंबर आहे. मग 9 नंबर आहे तर मग 9 दुने 18. 18 मुखी रुद्राक्ष भेटला तर आवर्जून घाला. 18 मुखी रुद्राक्ष तुमच्याकडं आहे, ह्या ब्रह्मांडात त्याची ऊर्जा आहे. पण ज्याचा मंगळ खूप नीच स्थानावर आहे, ज्याच्या पत्रिकेत अंगारक दोष बनवतोय, ज्याच्या पत्रिकेत मांगलिक दोष आहे, ज्याचा मंगळ हा 12व्या भावात आहे, ज्याचा मंगळ हा 5म स्थानी आहे, त्यांनी 18 मुखी रुद्राक्ष घालावा. बरं, त्याने काय होतं की तुमची जी बॉडी जी प्रचंड ॲग्रेसिव्हता आहे, जे तुम्हाला जे पटकन राग येतो हर एक गोष्टीचा, त्याच्यापासून तुम्ही वाचणार आहात. बरं, काही लोक म्हणतात की आम्ही मांगलिक आहोत, आमच्या म्हणजे लग्न जुळवायला प्रॉब्लेम्स होतो. खरं तर तुमचा प्रत्येक घराचा भाव बदलतो, त्यामुळे तुम्ही मांगलिक दोषात जाता. अंगारक दोष पण त्याच गोष्टींमधून निर्माण होतो. मग ते 18 मुखी रुद्राक्ष काय करतो, तुमचं काम काय करतो? जेव्हा तुमच्या 10 महाविद्या म्हणजे 10 महाविद्या आणि 8 दिशा तो मिळून एक रुद्राक्ष आहे. लोकांनी समजून घेतलं पाहिजे. 10 महाविद्यांची तुम्हाला प्राप्ती होते आणि 8 दिशांची जी एनर्जी आहे, वरुण देवता असेल, ईशान्य देवता असेल, आग्नेय देवतेला शुक्राचार्य आहेत, ईशान्य देवतेला गुरु महाराज आहेत, वायव्य वरुण देवतेला चंद्र महाराज बसलेले आहेत. मग ह्या दिशां मिळून ह्या 18ची एनर्जी तुम्हाला प्राप्त होते. म्हणून जेव्हा तुम्ही 10 महाविद्या म्हणजे 10 त्याचं शक्तीचं ते प्रमाण आहे. म्हणजे शक्ती म्हणजेच 10 महाविद्या आहेत ना. जर आपण ललिता त्रिपुरा सुंदरीपासून 10 विद्या आहेत, कामाख्या देवी आहे, परत आपलं बगलामुखी माता आहे, भूमवती माता आहे. ह्या सगळ्या 10 विद्यांमधल्या मोठ्या मोठ्या आहेत, दुर्गा माता आहे, ह्या सगळ्या माता आहेत, त्यांची एनर्जी आणि तुम्हाला 8 दिशांची एनर्जी भेटते. म्हणून तुम्ही 18 मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे. 9 वाल्या रुद्राक्षांसाठी 9 जे मांगलिक आहेत, 9-9चं ज्यांचं कुळ आहे त्यांनी. असं तर एक आता सगळ्यात जास्त आपण पेरचं याचे इथे घेणार नाही, पण जर तुमचं कुळ अशा रीतीने जर इफेक्टेड असेल तर तुम्ही ही माळा घातली पाहिजे. सिद्ध माळा असेल किंवा 18 मुखी रुद्राक्ष, 1 मुखी रुद्राक्षापासून तुम्ही घातला पाहिजे. उगाचच तुम्हाला कुठेतरी तुम्ही रील पाहताय, माझं तर सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही खरंच विशिष्ट एखाद्या एनर्जीला जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीवर धारण करताय तेव्हा खूप विचारपूर्वक ते धारण करा, कारण त्याचे चांगले वाईट परिणाम हे पटकन लागतात. कारण हल्ली काय होतं की रील पाहिलं की लोक ते लगेच आपल्याकडे घेऊन येतात, तर तसं खरं तर केलंच नाही पाहिजे. तुमची पत्रिकेचं निरीक्षण करा, पत्रिकेचं चांगलं कन्सल्टेशन घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला 4-4 वेळा ते हे करा. कारण काय होते प्रत्येक आता आमचा एक भाग पण आमच्याकडे एक सगळ्यात मोठं प्रचंड एक विभिन्नता पण आहे सर, की आम्हाला ह्या गुरुजींनी वेगळा रत्न सांगितला, ह्या गुरुजींनी वेगळा रत्न सांगितला. तसं रुद्राक्षाचं नाहीये. रुद्राक्ष हा तुमच्यासाठी कुठलाही रुद्राक्ष घातला तोटा होत नाही, कुठला फायदाच होणार तुम्हाला. कुठलंही तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी येणार नाही, फायदाच होणार. पण जर तो तुम्ही परफेक्ट घातला आणि एकदम तुमच्या बॉडीवरती तो तुमच्या राशीनुसार, तुमच्या कुळानुसार, तुमच्या ज्या काही ग्रहांनुसार घातला तर त्याचं अनेक प्रमाणात किंवा कोटी प्रमाणात तुम्हाला त्याचे फळ मिळतात. आता होतंय कसं, आता आपण कुळाबद्दल बोललो, 1-1चं कुळ तर त्यांनी 1 मुखी घालावा, 2चं कुळ तर त्यांनी 2 मुखी घालावा, हे कुळानुसार झालं. राशीनुसार वेगळे येतात. मग त्याच्यानंतर न्यूमरोलॉजी जी आहे आपली, जी मेन न्यूमरोलॉजी आहे, आपण लोकांना का समजून सांगतोय हे की लोक तसे आम्हाला प्रश्नच आहेत लोकांचे. काय होतं, लोक कुठेही बाहेर गेली की पटकन येतात, कुठूनही काहीतरी घेऊन येतात. आमच्यासाठी उत्तराखंडला गेली नसर अशा बॉक्सच्या बॉक्स भरून आणतात आणि घालतात. ते खरं तर केलं नाही पाहिजे, कारण ती खरं तर एनर्जी, आता मी जेव्हा उत्तराखंडला जाऊन याचा जेव्हा अभ्यास केला स्वतः, मी तिथे जे चैतन्यानंद स्वामी महाराज आहेत 1028,
त्यांच्या आश्रमात जाऊन जेव्हा मी याचं माहिती घेतली त्यानंतर समजलं मला की रुद्राक्षाची पावर काय असते आणि रुद्राक्ष कशा कशावरती काम करतो असं. त्या नातवंत कुळामध्ये जेव्हा आम्ही त्याचा एक कार्यभाग पाहिला तर लोकांना मला असं वाटलं की लोकांचं हे आहे म्हणजे लोकांना त्याच्यावरती विश्वासच बसणार नाही. कारण काय होतं, काही लोक काय करतात, आपल्या मनाने आपल्या गोष्टीमध्ये ते हे लावतात असं आहे. पण हे रुद्राक्षाची महती आहे ना इतकी वेगळी आहे, प्रचंड आहे आणि अद्भुत आहे. म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे अद्भुत आहे. माणसाला एका दिशेला आणि अध्यात्माच्या एका जोडीला नेणारा रुद्राक्ष म्हणजे खूप प्रचंड हे आहे असं. मगाशी आपण सिद्धमाळेबद्दल बोललो. हो. सिद्धमाळेमध्ये मला वाटतं सगळे रुद्राक्ष असतात का? नाही, किती ते किती? 1 ते 14 मुखी रुद्राक्ष. 1 ते 14 मुखी. सगळ्यात जास्त हे 5 मुखी 18 रुद्राक्ष असतात. हा एक निराकार रुद्राक्ष, इथून हा 14 मुखी, मग त्याच्यानंतर हा 13 मुखी, हा 12 1 ते 14 मुखी, हा 1 ते 14 मुखी गणेश रुद्राक्ष, 1 मुखी रुद्राक्ष आणि गौरीशंकर रुद्राक्ष आणि गणेश रुद्राक्ष. म्हणजे असे सगळे एवढे रुद्राक्ष त्या सिद्धमाळेमध्ये असतात. आणि मग असे तुम्ही बोलता बोलता इंद्रमाळा बोललात, ते इंद्रमाळा काय असते? आता सर, इंद्रमाळा म्हणजे जगातली सगळ्यात मोठी ऊर्जा आहे. इंद्रमाळा म्हणजे 1 ते 24 मुखी रुद्राक्ष ज्याच्याकडे असतात तो म्हणजे इंद्रमाळा. आणि इंद्रमाळेमध्ये कसं असतं, ज्याला जर ते सगळे जर मिळाले तर ती इंद्रमाळेची जी ऊर्जा आहे तर त्या माणसाला ह्या जगातलं कुठलंही सुख न मिळणार नाही असं होतच नाही. ज्याने इंद्रमाळा घातली त्याने. इंद्रमाळेचं इतकं प्रचंड महत्त्व आहे की जो इंद्रमाळेमुळं तुम्ही जर गळ्यात घातली 128 दिवस तुम्ही ती जर माळा घालायला सुरुवात केली तर तुम्ही जे बोलणार तेच होणार, तुम्हाला जे पाहिजे तेच मिळणार. पण त्याच्यासाठी खूप खूप पथ्य पाळावं लागतं, खूप अध्यात्माच्या रिलेटेड राहावं लागतं. शिवाची आराधना रोज करावी लागते. तुम्हाला सगळे स्तोत्र, जे शिवाची जी भक्ती आहे हे सगळं तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला त्याच्यात राहून म्हणजे त्याचे सिद्ध माळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळे आराधना करावी लागते. मग त्याच्यामध्ये शिवाची कुठल्याही प्रकारची जी भक्ती असेल, शिव कसं भोळा आहे ना, तुम्हाला लगेच प्रसन्न होतं. म्हणजे कुठलंही तुम्ही शिवाचं आराधना करा तर तुम्हाला इंद्रमाळेचं तप जप तुम्ही जे काय कराल ते तुम्हाला मिळतं. पण शक्यतो भेटतच नाही. ज्याचं मानसरोवर, कैलास मानसरोवर यात्रा झालेली आहे त्यांना ही इंद्रमाळा 100% मिळते आणि त्यांनाही याची पावर पटकन कळते. ज्यांचं कैलास मानसरोवरची प्रदक्षिणा झालेली आहे त्यांच्याकडे, आपल्या भारतात इतके मोठे मोठे महासंत आहेत की त्यांच्याकडे इंद्रमाळा आहे, जे आजही वापरतात. त्यांचा जो रूप, तेज, तुमचं जे काही बॉडीचं पर्सनॅलिटी असेल, तुमच्या चेहऱ्यावरचं तेज असेल, तुमच्या बॉडीचा जो ओरा असेल तो एक एनर्जीचा वेगळा असतो. म्हणजे आम आदमीपेक्षा त्यांचा एक ओरा एकदम प्रचंड असतो. जे बोलणार तसंच होतं. पण याचा आणि म्हणजे याचा जो ब्रह्मांडाशी कनेक्ट आहे जो म्हणजे इंद्रमाळेमध्ये, सिद्धमाळा आणि इंद्रमाळेमध्ये खूप डिफरंट आहे. अच्छा. 1 ते 24 माळांशिवाय इंद्रमाळा बनतच नाही. आणि सिद्धमाळा ही 1 ते 14 माळा म्हणजे 1 ते 18 1 ते 14 मुखी. काही लोक मग 1 ते 18 मुखीपर्यंत पटपट त्याच्यामध्ये म्हणजे घालून ते मग पूर्ण हे करतात. पण 18 मुखीच्या पुढे ज्यांच्याकडे पूर्ण रुद्राक्ष आहेत त्याला ती इंद्रमाळा होते असं आहे. आता सगळ्यात जास्त आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काय वापरलं पाहिजे, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमच्याकडे इंद्रमाळा घ्यायला एवढे पैसे नाही आहेत, कारण इंद्रमाळेच्या कोटीत किमती आहेत. कारण तेवढं दुर्मिळच वनस्पती आहे, दुर्मिळच ते फळ आहे ना. जी फळ आहे ते दुर्मिळ आहे. 24 मुखीपर्यंत भेटणं हे खूप दुर्मिळ गोष्ट झाली. त्याची आज वेबसाईटवर पाहायला गेलं तर कोटी कोटी किंमत आहे. 1.25 कोटी 1.5 कोटी म्हणजे ज्याला जसं अवेलेबिलिटी होईल तसं सांगतात. पण जर तुम्हाला त्याच्या सगळ्यात जास्त कोर्ट कचेरी आणि जर तुम्हाला जर सगळ्यात जास्त लक्ष्मी आणि धनप्राप्तीसाठी वैभव, सुख, समाधान आणि लोकांमध्ये मान सन्मान बढोतरी पाहिजे असेल तर तुम्ही 7 मुखी रुद्राक्ष हा 124 मण्यांचा घातला पाहिजे. तो तुम्हाला सिद्धमाळे इतकाच तुम्हाला 124 मण्यांचा. हो, 124 मण्यांचा 7 मुखी रुद्राक्षाची माळ तुम्ही ती घातली पाहिजे. तुम्हाला सिद्धमाळे इतकेच त्याचे परिणाम जाणवतील. सिद्धमाळे इतकेच तुम्हाला त्याचे बेनिफिट होतील. सिद्धमाळे इतकाच फायदा हा
तुम्हाला 100% होतो. आणि रुद्राक्षाची महिमा जर असेल, जेव्हा शिवपुराणामध्ये सगळ्या जेव्हा आपल्याकडे ज्या पूर्ण पुराण जेव्हा वाचलं जातं किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात एक रुद्राक्ष हा एक अध्याय वेगळा आहे, एक पार्टच वेगळा आहे रुद्राक्षाचा. तो खरं तर प्रत्येक हिंदू धर्माच्या लोकांनी तो रुद्राक्ष हा पाठ वाचला पाहिजे. तेव्हा हे समजतं तुम्हाला की रुद्राक्षामध्ये किती पॉवर आहे. हे झालं सगळं रुद्राक्षाबद्दल. म्हणजे याच्यामध्ये आता हे जे काय होतं की याचं मगाशी तुम्ही सांगितलं की नॉनव्हेज न खाणे हे एक त्याचं पावित्र्य आहे. अजून कुठल्या अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये जेव्हा आपण रुद्राक्ष धारण करतो तर या गोष्टी तुम्ही आवर्जून केल्या पाहिजे, त्याचं पावित्र्य असं राखलं पाहिजे, किंवा त्याची जी काय आता धुणे वगैरे याचं कसं काय याचे पावित्र्य राखण्यासाठी अजून काही गोष्टी कसं असतं, तुम्ही प्रदोषाला आणि सोमवारच्या दिवशी जेव्हा याचं पावित्र्य राखता तेव्हा जेव्हा खरं जर लेडीजनी ही जेव्हा तुम्ही माळ घालता तर तिच्याकडे जेव्हा जे काही पावित्र्य असतं हे ते 100% लेडीजकडनं घालून गेलं पाहिजे. स्त्री पुरुष हे दोन्ही पण रुद्राक्ष घालू शकतात, पण तुम्ही तेवढं पावित्र्य जपलं पाहिजे. पावित्र्य जपणं म्हणजे काय, तुम्ही दशक्रिया विधीला कुठे जाताय, जिथे स्मशानात जाताय किंवा स्मशानाचे देवता शिव महाराज आहेत त्यामुळं तसं काही नाही, पण ज्याचा तो जो काही तिथला निगेटिव्ह ओरा आहे तो रुद्राक्षाला लागतो. आणि रुद्राक्ष तिथे जे काय असेल ती ऊर्जा असेल, ती ऊर्जेने जे काय त्याचं पॉवर जी कमी होते, जे काही त्याची निगेटिव्ह एनर्जी व्हायला सुरुवात होते, तर अशा गोष्टींचा पॉवर कमी होऊ नये की त्यामुळे तुम्ही ते घालायचे झोपताना घालू शकतो नाही, झोपताना अजिबात घालू शकत नाही. झोपताना तर तुम्ही कुठलीच ऊर्जा बॉडीवर ठेवायला नाही पाहिजे, कारण आपलं बॉडी त्यावेळेस स्थिर असते आणि पंचतत्वाची बॉडी आहे. कुठलीही हाय एनर्जी जर तुम्ही बॉडीवरती घातली तर त्याचे निगेटिव्हही परिणाम होऊ शकतात, कारण तुमच्या श्वासनलिका ह्या झोपताना समप्रमाणात चाललेल्या असतात, कारण स्थिर श्वास घेत असतो आणि आपली बॉडी ही पंचतत्वाची आहे, कारण त्यावेळेस अग्नितत्वही ॲक्टिव्ह असतं. पंचतत्व म्हणजे कुठलंही तुमचं अर्थ एलिमेंट, तुम्ही झोपताय बेडवर झोपताय की कुठे पण अर्थ एलिमेंट पण असतं. ह्या सगळ्या एलिमेंटमुळे ही जी एनर्जीज असतात, हाय एनर्जी झाली तर त्याचे निगेटिव्ह परिणाम पण होऊ शकतात. त्यामुळं तुम्ही कुठलीही गोष्ट झोपताना घालू नये असं. आता त्याच्या मागे मीत अशी आहे की लोक म्हणतात की झोपताना ते अडकतं, तसं नाही आहे. झोपताना ही की तुमची बॉडी तशी नाही आहे, त्यामुळे तुम्ही ते घातलं नाही पाहिजे असं. ओके. आता हे आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपण न्यूमरोलॉजीवरती पॉडकास्ट केले, कुळ न्यूमरोलॉजी, कुळांक कसे काढायचे त्याचे उपाय देखील दिले. आणि आत्ता आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना सांगितलं की तुम्ही नरसोबाच्या वाडी इथे एक 3 दिवसीय काहीतरी कार्यक्रम सुद्धा ठेवलेला, ज्याच्यात प्रश्न उत्तर सुद्धा आहेत. आणि तुम्ही काय आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे? ॲक्च्युली सर, आपण नरसिंहवाडीमध्ये जे आपण कार्यक्रम घेणार आहे, आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, 21, 22, 23 तारीख म्हणजे मेची तारीख, अधिक मासाचं पुरुषोत्तम मासाचं महत्त्व आहे, प्रचंड महत्त्व आहे. त्यामध्ये आपण कुळाची माहिती देणार आहोत. कुळाच्या माहितीसाठी म्हणजे ज्यांचं कुळ इफेक्टेड आहे, रुद्राक्षाचा वापर कसा करायचा, अध्यात्माकडं तुमचं कल असेल तर तुम्हाला, म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं नावच आहे अध्यात्म से सिद्धी. म्हणजे जर तुम्ही अध्यात्म कसं व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला कशी सिद्धी प्राप्त होते याचे प्रश्न उत्तर आहेत. 3 दिवसाचा एकदम छान अध्यात्माचा कार्यक्रम आहे. पहिल्या दिवशी आपण कुळाची माहिती, रुद्राक्षाची माहिती आणि अध्यात्माची माहिती देणार आहोत. सेकंड डेला दत्त याग आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी 22 तारखेला दत्त याग आहे. आणि तिसऱ्या दिवशी विष्णू याग आणि म्हणजे आपल्याकडे सुंदरकांडचा पाठ होणार आहे. खूप प्रचंड भारावून जाण्यासारखा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी, खरं तर आपल्या सगळ्या ऑडियन्सला माझी विनंती आहे, जे हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांनी सगळ्यांनी हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर खरं तर नरसोबाच्या वाडीला नक्कीच त्या कार्यक्रमाला भेट द्या, कारण माझी ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. नक्कीच. आणि त्या कार्यक्रमाला कसं यायचं, रजिस्ट्रेशन कुठे करायचं, काय करायचं, त्याच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. अगदीच प्रत्येकाने आवर्जून अध्यात्म से सिद्धी काय कार्यक्रम, मस्त कार्यक्रमाचं नावच आहे अध्यात्म से सिद्धी, कारण तुम्ही अध्यात्म जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत सिद्धी प्राप्त होत नाही. त्या कार्यक्रमाचं मूळच आहे अध्यात्म से सिद्धी असं. त्यामुळे सगळ्यांनी तो कार्यक्रम अटेंड करावा खरं तर. आणि अधिक मासाचं महत्त्व आहे, पुरुषोत्तम, म्हणजे आपण सगळ्या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये हे जे कार्य करतो तर ते जे काय अध्यात्म पावतं असं आहे. खूप छान. तर त्याच्या सगळ्या डिटेल्स आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. खूप छान. नेहमीप्रमाणेच आपण पहिलेही पॉडकास्ट जसे झाले तसेच आणखीन व्हॅल्यू देणार आणि उपायसुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलं. रुद्राक्षाचं महत्त्व, हा रुद्राक्ष स्पेशल पॉडकास्ट खूप छान झाला मॅम, त्याच्याबद्दल खूप
खूप खूप थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान सर. खूप नेहमीप्रमाणे. दिवसांनी आल्यानंतर खूप छान सर. नक्की Thank you. नक्की. आणि तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की कळवा. काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण. आणि हा जो काही 3 दिवसीय कार्यक्रम मॅडमने ठेवलेला आहे त्याच्यासुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तिथेसुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थिती लावाल हे नक्कीच आशा करतो. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती कुठल्या गेस्टसोबत पॉडकास्ट बघायला आवडतील ते सुद्धा नक्की कळवा. पॉडकास्टला लाईक करा, कमेंट तर करायचेच आहेत, शेअर करणं फार महत्त्वाचं आहे. जे नॉलेज आपल्याला मिळतं ते इतरांपर्यंत पोहोचवणं मी सांगतो पुण्याचं काम आहे. आणि सबस्क्राईब करत जा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी मदत करतो. थँक्यू सो मच.